सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व दशावतार कलाकारांसाठी 8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या कालावधीत जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिरात विविध आजारांवर स्पेशलिस्ट डॉक्टरांकडून मोफत तपासणी केली जाणार असून कलाकारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी केले आहे। शिबिराचे वेळापत्रक: वेळ सकाळी 10 ते 2 दुपारी, 8 सप्टेंबर सावंतवाडी जिल्हा रुग्णालय, दोडामार्ग, वेंगुर्ले आणि सावंतवाडी तालुक्यातील दशावतार कलाकारांची तपासणी। 9 सप्टेंबर कुडाळ महिला रुग्णालय, मालवण आणि कुडाळ तालुक्यातील कलाकारांची तपासणी। 10 सप्टेंबर कणकवली जिल्हा रुग्णालय, वैभववाडी, देवगड आणि कणकवली तालुक्यातील कलाकारांची तपासणी। या शिबिरात सर्व प्रकारच्या आजारांची तपासणी केली जाणार असून तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहतील। तसेच नवीन आयुष्यमान भारत कार्ड व आभा कार्ड आयडी तयार करण्याची सुविधाही उपलब्ध असेल। कलाकारांनी नियोजित दिवशी उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे जिल्हा आरोग्य विभागाने आवाहन केले आहे। मी सर्व दशावतार कलाकारांना सांगू इच्छितो की आरोग्य विभाग सिंधुदुर्गतर्फे सर्व कलाकारांचे सर्व रोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात येत आहे। त्यात पहिल्यांदा सर्वात पहिले 8 सप्टेंबर रोजी म्हणजे गणपतीनंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे आरोग्य शिबिर आयोजित केले जाणार आहे। त्या ठिकाणी सावंतवाडी, वेंगुर्ला, शिरोडा व दोडामार्ग या ठिकाणचे दशावतार कलाकार येऊन त्या ठिकाणी सर्व त्यांच्या तपासण्या होणार आहेत। त्याच्यामध्ये त्यांच्या पूर्ण फिजिकल चेकअप, त्याचबरोबर त्यांचे रक्ताचं चेकअप, ECG, एक्सरे व गरज लागल्यास ज्यांना अन्य तपासणीची गरज आहे त्या सर्व तपासण्या मोफत करण्यात येतील। त्याचप्रमाणे 9 तारखेला आपण कुडाळ येथे वुमन्स हॉस्पिटल म्हणजे महिला व बाल रुग्णालय या ठिकाणी शिबिर आयोजित केलेलं आहे। त्या ठिकाणी कुडाळ व मालवण तालुक्यातील दशावतार कलाकारांनी येऊन तिथं तपासणी करायची आहे। त्याचप्रमाणे आपण 10 तारखेला कणकवली येथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये दशावतार कलाकारांची तपासणी आयोजित केलेली आहे। त्या ठिकाणी वैभववाडी व देवगड तालुक्यातील दशावतार कलाकारांनी त्या ठिकाणी येऊन या शिबिराचा लाभ घ्यावा। या सर्व दशावतार कलाकारांचं तपासणी करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे त्यांचं जे काही जागरण असतं, म्हणजे त्यांचे जे कामाचा वेळ आहे तो पूर्ण रात्री असतो व आपल्या ज्या निसर्गाच्या विरुद्ध ते आहे की रात्रीचं जागरण व दिवसा त्यांचं झोप होते, त्यामुळे त्यांना अनेक आजार असण्याची शक्यता असते व त्या आजारामुळे त्यांच्या फॅमिलीवरती बर्डन येतं। हे सर्व टाळण्याकरता आपण प्राथमिक तपासणीचं शिबिर आयोजित केलेलं आहे। याचा सर्व जिल्ह्यातील दशावतार कलाकारांनी लाभ घ्यावा व जे काही रुग्ण याच्यामध्ये आढळून येतील त्या सर्व रुग्णांची ट्रीटमेंट मोफत केली जाईल।